तर काय मिळतोय लोक म्हणत्या खासदार येत नाही. दर 8 दिवसाला खासदार इडव होता सदाशिव लोखंडे. फक्त नावाला खासदार आहे पण विकासाचे खासदार नाहीये. एकदा नाही तर 2-2, 3-3 वेळा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटलेली आहे. काहीच नाही, फक्त बोगस पण आहे. पिचडांनी हाच विचार केला का मोदी सोडून कोणी विकास करू शकत. तेवढं कमी पडतं तुम्हाला राज ठाकरे का घ्यावा लागला? तुम्हाला वागचूर साहेबांचं एक पण काम नाही गावात. मोदीने दगड उभा केला, दगड पण मत देशाल तुम्ही. महाराष्ट्राला गद्दारी चालत नाही. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील ही भावना सर्वसामान्य माणसाची आहे. आमचं चॅलेंज आहे, समोरच्यांनी हे चॅलेंज स्वीकारावं. अच्छे दिन कुठे आहेत? अच्छे दिन कुठे आहेत? MH मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये मी गणेश आवारी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू झालेली आहे आणि मी आता आलो आहे अकोले तालुक्यातील समशेरपूर या फाट्यावरती आलेलो आहे. आणि हा जो काही फाटा आहे या फाट्यावरती बितकापासून पट्टा किल्ल्यापासून तर संपूर्ण परिसरातील जे काही नागरिक आहेत ह्या चौकामध्ये या ठिकाणी येत असतात. आणि इथले काही स्थानिक मतदार आहेत, काही बाहेरचे देखील आहेत, त्यांच्याकडून आता आपण समजून घेणार आहोत का शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू झालेली आहे आणि कोणकोणते उमेदवार आता या आखाड्यामध्ये उतरले आहेत त्यांच्याबाबत देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये कोणकोणते विकास कामं झाले ते आपल्याला समजून घ्यायचे. या ठिकाणी तुमच्याकडे देतो मी. सध्या आता निवडणूक सुरू झालेली आहे, काय आवाज कोणाचा इथून आता? ही निवडणूक ही देशाच्या भविष्याची निवडणूक आहे आणि ही काही ग्रामपंचायत सोसायटीची निवडणूक आहे. नाही, देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील ही भावना सर्वसामान्य माणसाची. आणि म्हणून आदरणीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत देश सुरक्षित आहे आणि भविष्यातसुद्धा लोक आदरणीय मोदीजी आणि आमचे तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोदीजी जो उमेदवार देतील त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहू. आता वाघचौरे आणि लोखंडे हे 2 उमेदवार आहेत. नाही, मग आता जे मोदीजी जे लोखंडे साहेब दिले ते लोखंडे साहेबांच्या बरोबर आम्ही राहू. अच्छा, काय बोला? या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार देतील आणि डॉक्टर किरण लामटे साहेबांनी 1800 कोटीचा निधी आपल्या तालुक्यामध्ये आणला, भरपूर विकास केला आणि साहेब जी भूमिका मांडतील ती भूमिका आम्हाला मान्य आहे आणि महायुतीचं काम आम्ही करणार. नाही, मग खासदारांना कोणकोणते कामं केले 10 वर्षात इथे? खासदाराचे कामंसुद्धा आहेत, पण आमदार साहेबांनी 1800 कोटीचा निधी आणला आणि तालुक्यामध्ये भरपूर विकास केला, प्रत्येक गावामध्ये निधी दिला. त्यामुळे आमदार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार. कोण होते खासदार? लोखंडे साहेब. त्यांच्या अगोदर 10 वर्ष लोखंडे साहेब, 10 वर्षापूर्वी खासदार भाऊसाहेब वागचौरे. काय त्यांच्यात आणि यांच्यात कामाच्या तुलनेत? भाऊसाहेब वागचौरेंनी वेगळी वाट निवडल्याबद्दल लोकांनी मग लोखंडाला निवडून दिला आणि लोखंडाच्या माध्यमातून थोडाफार विकास आपल्याकडे झालेला आहे. बोला बोला, तुम्ही बोला. नाही बोला. आजची ही निवडणूक जी आहे ती देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे. ती ग्रामपंचायतची किंवा अशी ही विधानसभेची निवडणूक नाही. याच्यामध्ये उमेदवार जो आहे तो उमेदवार न पाहता हा मोदीचा उमेदवार आहे किंवा मोदीचा चेहरा जो आहे हा चेहरा डोळ्यासमोर ठेवून आजची ही निवडणूक होणार आहे. या ठिकाणी अजून आहेत, बोला काय सांगाल? जुना अनुभव आहे, नवीन मतदार आता अनेक तयार झालेले आहेत. या सगळ्या परिस्थिती मागची पुढची पाहता सध्याच्या परिस्थितीवरती काय प्रतिक्रिया आहे तुमची? आजच्या परिस्थितीवर आमची एकच प्रतिक्रिया आहे, या देशामध्ये मोदीच्या नावानं जे मते गोळा केली जातात ते फार चुकीचं आहे. शेतकरी फार नाराज आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये. या मोदी सरकारनं आतापर्यंत शेतकरी विरोधी धोरणं घेतल्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली आहे. अतिवृष्टी असू, दुष्काळ असू, यामध्ये शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची भरीव मदत मिळाली नाही. ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी केले. त्यामुळं सर्व शेतकरी वर्ग हा उद्धव ठाकरे मागच आहे. या तालुक्यातसुद्धा भाऊसाहेब वागचौरेने यापूर्वी भरपूर कामं केली, परंतु या लोखंडे साहेबांनी या मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची कामं केली नाही. त्याच्याकडे जर कामं मागण्यासाठी मी स्वतः एक शिवसैनिक असून या अगोदर त्यांच्या कमी कामं मागणीसाठी गेलो असं त्यांनी खासदार निधी किती आहे, एका मतदारावर किती येतो, याच्यात काय विकास होणे अशी वल्गना केली. त्यामुळं जनता नाराज आहे त्याच्यावर. लोखंडे साहेब हे फक्त नावाला खासदार आहे पण विकासाचे खासदार नाही आहे. हे भरपूर मताने महाराष्ट्रामध्ये लोखंड्याचा जेवढ्या मताने पराभव होणार आहे, महाराष्ट्रात सगळ्यात जादा वागचौरे साहेबांना मतं राहणार आहे, ही माझी भावना आहे. संदीपराव, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय न पक्ष न काही पार्ट्या बघता?
नक्कीच आपण काही दिवसांपूर्वीच गणेश भाऊ बघितलं, तुम्ही पण तो सगळा विषय उचलला. प्रमुख विषय म्हणजे दूध उत्पादकांच्या दुधाचा विषय, अतिशय गंभीर विषय. आज परिस्थिती इतकी बिकट झाली दुधाच्या बाबतीत आणि त्याबाबत केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून कुठलेही निर्णय घेतले जात नाही. आजही 3283च्या दुधाला 22-23 रुपयाचा बाजारभाव, उत्पादन खर्च 30 रुपये लिटर आहे. आज ह्या भावातलं दूध घेऊन गोडाऊनचे गोडाऊन पॅक करण्याचं पावडर बनवून बनवायचं काम चालू आहे आणि विखे साहेब लिटरली याबाबत कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. या तालुक्यामध्ये फक्त पशुवैद्यकीयला 8 डॉक्टर आहे. 192 गावांना 8 डॉक्टर आहे. आज त्या धिंदळे साहेबांना सांगून आम्ही थकलो आहे. आज आमच्या गावातल्या पशुवैद्यकीयला 8 महिने झाले डॉक्टर नाही. ही परिस्थिती या शासनाने आज करून ठेवली. दूध उत्पादकांचं वाटोळं केलं. गाई मेली तर इथे इन्शुरन्स नाही मिळत शासनाकडनं, गाईचा कुठली भरपाई मिळत नाही. आज इथे सगळेच जण शेतकरी प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये गाय, जरी ते कुठल्याही पक्षाचे असू, परंतु त्यांना विचारायचं तुमच्या गोधनापासून तुम्हाला आज काय मिळतंय का. आज खाद्याचे भाव 1850च्या वरती येऊन गेलं आहे. आज घरामध्ये जी महिला स्वयंपाक करते तो जो 450 रुपयाला 2014 साली गॅस होता, आज तो 1150 रुपये टाकी झालेला आहे. आज पेट्रोल 110 रुपये लिटर आहे, डिझेल 95 पार केलं आहे. अच्छे दिन कुठे आहेत? अच्छे दिन कुठे आहेत? प्रत्येक गोष्ट मागे, खतं घ्या, औषधं घ्या, बी बियाणं घ्या, तार घ्या, काठी घ्या, तुम्ही काही घ्यायला जा आणि शेतामधनं कुठल्याही पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्याला येत नाही. खरं तर आज प्रत्येक शेतकरी धाय मोकळून रडतोय, प्रत्येकाचं वाटोळ झालं. पण काय झालं, आपण कुठल्या तरी दावणीला बांधलो एखाद्या नेत्याच्या, म्हणून आपण आपल्या मनाच्या विरोधात भावना व्यक्त करण्याचा प्रकार आज सगळीकडे दिसतोय. खऱ्या अर्थाने बघितलं तर मला याच्यावर टीका करायची नाही का लोखंडे साहेबांनी काय कामं केले आणि वाकचोरे साहेबांनी काय कामं केली, परंतु जर मोदीजींच्या नावाखाली इथं मतं मागले जात आहे तर मोदीजी आज शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही. कांद्याची निर्यात बंदी करून ठेवली, 1400-1500 रुपये क्विंटलनी कांदा द्यायची वेळ आली. आज उत्पादन खर्च तुम्ही बघा, एकरी काय आहे कांद्याचा. ही सगळी सर्व बाजूंनी परिस्थिती असल्यामुळं कुठंतरी तो रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न या तालुक्यातील नाही राज्यातील शेतकरी करणार येणाऱ्या काळात. फक्त उत्तर दक्षिण म्हणून नाही चालणार, पण प्रत्येक दोन्ही बाजूला, तिकडं सुजय विखेंना आणि इकडे सदाशिव लोखंडेंना मी खात्रीशीर सांगतो, कमीत कमी दूध उत्पादकांमुळे लाख मतांचा तोटा होणार आहे. ही परिस्थिती सध्या निर्माण, कारण आम्ही स्वतः जनसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून विखे साहेबांबरोबर 2-3 वेळा बैठक केली, फसव्या पद्धतीचे उत्तर दिले. आज या गावात कुणालाही विचार अनुदान कुणाच्या खात्यावर जमा झालंय? कुणालाच अनुदान नाही. अहो, अनुदान घ्यायला जर त्या तुकाराम मुंडेंनी जटिल अटी घालून ठेवल्या आहे, त्या अटी इतक्या जटिल आहे का कुणाला अनुदान मिळत नाही आहे. मग तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या गोरगरिबांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करायचं आणि ह्या माध्यमातून ज्या गोष्टी आता मागील काही महिन्यात घडल्या कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. परंतु मला व्यक्तिगत असं वाटतंय का लोक, या गावचा सर्वसामान्य नागरिक, कुणी पुढारी काही म्हणू द्या, कार्यकर्ते काही म्हणू द्या, पण मी हे खात्रीशीर सांगतो या गावामध्ये 90% मतदान, कारण भाऊसाहेब वाकचोरे या तालुक्याचे भूमिपुत्र आहे. आमच्या गावामध्ये त्यांची बहीण दिलेली आहे, लहानपण या गावात गेलं. या गावातली प्रत्येक माणसाची नाळ त्या माणसाशी जोडलेली, त्यामुळे ह्या गावातलं 90% मतदान कुठल्या सर्वसामान्य नागरिकाला सांगायची गरज नाही. 90% मतदान समशेरपूर गाव आणि विभागातील हे भाऊसाहेब वाकचौरेंनाच राहील आणि मशालीलाच राहील, त्यामध्ये कुठलं दुमत नाही. शेतकरी प्रचंड नाराज दिसतात इथे. नाही, आता दुधाचा प्रश्न होता आणि कांद्याचा होता, तर कांद्याचं सुद्धा आता निर्यात बंदी उठवली आणि काही प्रमाणात काही लिमिटमध्ये निर्यात बंदी चालू केली. आणि दुधाचा विषय तर आपल्या नगर जिल्ह्याला 61 कोटीचा अनुदान प्राप्त झाले, त्याच्यापैकी 15 कोटी आपल्या अकोला तालुक्याला झाले. आणि तो प्रश्नसुद्धा अतिरिक्त दुधामुळे झाला असेल, त्याला सुद्धा सरकार लवकरच मार्ग काढून राहिले. याच्यात काय युवक म्हणून काय समस्या रोजंदारीच्या असतील? म्हटलं कोणच्याच काही येत नाही, काहीच नाही, फक्त बोगसपणा आहे मोदीचा आणि लोखंडे सगळा बोगसपणा आहे. काहीच येत नाही कोणाला, काहीच येत नाही कोणाला. बोला. MSP सांगितलं होतं 2200 रुपये MSP सांगितलं कांद्याला. नाही. कांद्याची नुकसान भरपाई ना अकाउंटला ती जमा झाली 100%. या पंचकृषीत सगळ्यांना जमा झाली. टाकरी, नागवाडी, गोडसरवाडी, समशेरपूर आणि बाजीराव दराडेंनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुरामुळं सगळ्यांच्या खात्यावरती अनुदान कांद्याचं जमा झालं आहे. आणि दराडे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे भरपूर कामं आले. देवटान मैसवळण 37 कोटीचं काम, चिचखांड आपलं शरणखेल हे 17 कोटीचं काम आणि लोखंडे साहेब प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. त्याच्यानंतर काहीच नाही. नातं काय राजकारणामध्ये काही नातं चालत नाही. तरी वाकचोरे साहेबांचं काय असेल तर इथून मागं वाकचोरे साहेबांचं एक पण काम नाही गावात, जरी त्यांचं काही नातं असं कोणी बोलत असेल. पण लोखंडे साहेबांचं 100% काम दिसते. आता काम चालू आहे आणि आमच्या वाडीला स्मशानभूमी असेल, रस्ता असेल, गावात स्मशानभूमी असेल, त्याच्यामध्ये चितखांड रस्त्याचं जवळजवळ बऱ्याच दिवसापासून एवढा प्रॉब्लेम असतो, त्यांनी काम चालू केलं आहे. म्हणजे काम चालू आहे सध्या. आता ते सगळं दरडे साहेबाच्या पाठपुराव्याने झालं आहे आणि या गटामध्ये कुणी काही बोललं त्यांचं वर्चस्व आहे. आणि 100% लोखंडे साहेबाचे कामं आहे आणि लोकांना सगळे कामं दिसतात आणि लोखंडे साहेब 100% सर्वात जास्त मतं लोखंडे साहेबाला आमच्या गटामधून पडतील, आमच्या गावातून पडतील, ही आमची खात्री आहे. म्हणजे लोखंडे साहेबांचं काम म्हणून त्यांना मतदान 100% काम चालू आहे. बरं, दिसं आश्वासन नाही, खोटे आश्वासन नाही, काम आता चालू आहे. बघा
या रस्त्याचं काम चालू आहे, चिचकांडाचं काम चालू आहे. त्यानंतर तुम्ही आता खालतून आले असेल देवडं ते पण काम चालू आहे, ते म्हैसवाडापर्यंत काम आहे. ते सगळं 2 कोटी एक टाकरी गावासाठी आले फक्त. पाठीमाग गारपीट झाली, त्यांनी स्वतः पाणी केली, लोक मध्ये येत नाही, स्वतः प्रत्येका शेतावर गेले. इकडे जवळ शेतकरी ना, सर्वांना विचारा, प्रत्येका शेतावर गेले, त्यांनी पाणी केली, पाठपुरावा केला आणि कांद्याचं अनुदान लोकांच्या अकाउंटवर जमा पण झाला. आलं सर्वांना येईल जे आहे त्यांना 100% हां लोखंडे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झालं, दर्डे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आलं. आणि त्याचं शेतकऱ्याला सगळं कळतंय, मतदाराला सगळं कळतंय, मत कोणाला द्यायचं. 100% कोणी काही जरी बोललं तरी लोखंडे साहेबाला 100% मत जास्त पडतं. हे सांगतायत का अनेक कामं या ठिकाणी झालेत, मग लोखंडे त्यांची जाहिरात करायला म्हणा किंवा पोहोचायला कमी पडलेत? 100% लोखंडे साहेब जे आहे त्यांची जाहिरात करायला आणि लोकांमध्ये पोहोचायला ते कमी पडलेलेच आहे. कारण एकदा खासदारकी झाल्यानंतर लोकांमध्ये जर तुम्ही मिसळला नाहीत तर लोक 100% तुमच्यावरती नाराज होतात. आणि लोखंडावरती नाराज व्हायचं कारण एकमेव एकच आहे का ते लोकांमध्ये मिसळले नाही. लोकांमध्ये गेल्यानंतर ते कोणाशी बोलत नाही, काहीच नाही. ह्या त्यांच्या चुका आहे, 100% त्यांच्या चुका आहे. म्हणजे कामं झालेत हे मान्य, 100% कामं झालेले. शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई जी आहे एकदा नाही तर 2-2, 3-3 वेळा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटलेली आहे. प्रत्येक गावाला नुकसान भरपाई भेटलेली आहे. दुधाचं अनुदान जे असं 5 रुपयाचं अनुदान सुद्धा जमा झालेलं आहे, बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेलं आहे. हा लेट कामानं पण ते जमा झालेलं आहे, 100% जमा झालेलं आहे. इथं म्हणताय कामं झाले, तुम्ही म्हणतायत आपलं काहीच बोलायचं लोखंडे साहेब विषय नाही, येणार नाही. 100% या गावात मतदान भाऊसाहेब करेल सगळं. या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून कामं भरपूर झालेले, सध्यासुद्धा कामं चालू आहे. चिचखांड रोड आहे, म्हैसवळण रोड आहे, हे सुद्धा सर्वच्या सर्व कामं चालू आहे. महायुतीच्या माध्यमातून लोखंडे साहेबांनी सुद्धा कामं केलेली आहेत. मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अतिशय विकासाचं काम चालू आहे. हे जवळजवळ अख्ख्या देशाला माहिती. कारण का सर्वसामान्य शेतकऱ्याला कधी पेन्शन नव्हती. मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटवरती 500 म्हणजे 6,000 रुपये वर्षाला येतात आणि केंद्र राज्य सरकार 6,000 रुपये देते. आज अशी परिस्थिती का सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी त्या पैशावरती आपल्या दवाखान्याचा तरी खर्च, गोळ्या औषधं, कोणाला डायबिटीस असेल, कोणी काय असेल ते, कारण का शेतातून काही उत्पन्न जरी या मागच्या काळामध्ये निघालं नाही. कारण शेतीला शाश्वत कधीच बाजार नसतो. मग हा कोणामुळं 10 वर्ष काँग्रेस सरकारच्या काळात बी अशी परिस्थिती होती ना का काँग्रेस सरकारच्या काळामध्ये फार शेतकऱ्यांना सोन्याची कौलं बसवली होती आणि आता मोदी सरकार आल्यानंतर डायरेक्ट उडून गेले. अशातला काही प्रकार जर झाला असेल तर समाजामध्ये लोक पाहतात का बॉय त्या सरकारच्या काळात कुठे कांद्याला बाजार होती. दुधाला प्रोत्साहन, आता नवीन संकरित बियाणं आणून दुधाचं उत्पन्नसुद्धा वाढवण्याचं, शेतीचं उत्पन्न आणि दुधाचं उत्पन्नसुद्धा वाढवण्याचं मोदी सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि 2019 साली वैभवराव पिचडांनी हाच विचार केला का मोदी सोडून कोणी विकास करू शकत नाही. कारण का हा मोदी साहेब हे विकास पुरुष आहे. मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अतिशय प्रगती होत आहे. आणि 2019 साली तोच विचार घेऊन वैभवराव पिचड या ठिकाणी BJPमध्ये गेले. विकासाची कामं भरपूर झाली. वैभवराव पिचडांना जरी पराजय पत्करावा लागला असेल परंतु मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अतिशय विकासाचं काम जोरामध्ये चालू आहे असं या ठिकाणी दिसतं. लोकसभेला पिचड असेल, लामटे असेल, दोन्ही एका व्यासपीठावरती आलेत आणि लोखंडेला निवडून आणण्यासाठी त्यांनी आता मोठा चंग मानलाय. यावरती काय? आता लोखंडे लामटे साहेब आणि पिचड साहेब प्रयत्न करणार आहेत. कारण का मोदीचं नेतृत्व देशाला पाहिजे हा सर्व लोकांचा विचार आहे. कारण कोण उभं आहे हे पाहणार नाही. कारण का मोदीजींच्या नेतृत्वाखाली अतिशय विकासाची जोर चालू आहे. आणि सर्वसामान्य महिलांसाठी सुद्धा ST बसच्या 50% अनुदान दिले. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ना मोदींच्या नेतृत्वाखाली विकास चालू आहे. म्हणून लोखंडे साहेबच निवडून येतील. तुम्ही बोला. दगडाला मतदान करशाल तुम्ही? दगडाला मतदान करशाल तुम्ही? तुमचं मत मांडा. मोदीने दगड मोदीने दगड उभा केला, दगडाला मत देशाल तुम्ही? मोदी पाहिजे, 100% मोदी पाहिजे, पण दगडाला मतदान देशाल तुम्ही? तुमचं मत? माझं मत ते दगडाला मतदान देशाल तुम्ही? अबकी बार 400 पार. ठीक आहे. इथं यांच्याशी बोलूया. हे सरपंच आहेत गावचे. बोला, काय इथे सध्याची परिस्थिती? सध्या इथं महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचा उमेदवार इथे फुल चालेल. मग कसा? जे कृषीचं कंबरडं मोडलं आहे देशभर, राज्यभर शेतकरी हैराण झालेला आहे. या सगळ्यावर वातावरण यांच्या विरोधात जाते. त्याच्यामुळे इथे इंडिया आघाडीचा उमेदवार चालेल. त्याच्यामुळे सगळा रोष जो काय आहे तो आता वेळ आलेली आहे. पण पण त्याला दाखवून द्यायचं बाकी, दाखवून देणं बाकी आहे. इंडिया आघाडी. बोला.
शिर्डी मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे प्रचंड मताने विजयी होतील आणि लोखंडेने या मतदारसंघात 10 वर्षात कुठलाही विकास केलेला नाही आणि त्यांनी तर सांगितले रस्त्यांची कामं. संसदेमध्ये एकही प्रश्न मांडले नाही. कांद्याचे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रातून 2 कोल्हे आणि सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारला, पण यांनी फक्त बघायची भूमिका घेऊन दिल्लीमध्ये ज्या वेळेला कांद्यासंदर्भातला जो काही मुद्दा उपस्थित केला, लोखंडेने गाळ्यामध्ये कांद्याची माळ घालून लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. बातम्या आल्यात माध्यमांमध्ये, लोखंड्यांना माध्यमांमध्ये बातम्या आल्या. कुठल्या प्रकारची मागणी घातलेली नाही. फक्त भाजपला त्यांनी फक्त मोदींना भाषण चालू असताना फक्त टेबल वाजवायचे त्यांनी परिस्थिती केलेली आहे. बाकी कुठल्याही काही केलेलं नाही आणि कुठलाही विकास नाही. इकडे प्यायला पाण्याची परिस्थिती सुद्धा अवघड झालेली. आत्ताच रोटेशन आलं, मध्येच बंद करून टाकलेले यांनी. तर संदीपराव, रस्त्याची कामं सुरू झालीत. अनेकदा रस्त्यांच्या बाबत आपण आवाज उठवलाय. रस्त्याची कामं सुरू झालीत का लोखंडे साहेबांच्या माध्यमातून? नाही, ते कुणाच्या माध्यमातून हे नाही बोलणार, कारण विद्यमान आमदार पण आहेत किंवा खासदार पण आहेत. कामं चालू आहेत हे मान्य आहे. कामांच्या दर्जाच्या बाबतीत विचार केला जावा ही आमची सातत्याने सूचना PWDला राहिली आहे आणि हीच भूमिका आमदारांची आहे की दर्जा मिळाला पाहिजे कामांना. तीच भूमिका आम्ही मांडतोय. चुकीचे कामं दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे कामं झालीत हे मान्य. कामं सुरू आहे. ते कुणाच्या माध्यमातून हे मी बोलू शकत नाही लगेच. दुसरी बाजू जी आहे सगळ्यात महत्त्वाची, आता जे सुनील दराडे बोलले की अनुदानाच्या बाबत 61 कोटी रुपये आलेत, जिल्ह्याला 61 कोटी रुपये आलेत, हा आकडा यांना लय मोठा वाटतोय. खरं तर आकडा लय किरकोळ आहे. आता हे समजून घ्यायची भूमिका यांनी ठेवली पाहिजे. 61 कोटीत काय होतंय? जिल्ह्याला 61 कोटी आणि त्यातून 20 कोटी वाटायचे बाकी आहे. ही रक्कम लई छोटी आहे. दूध उत्पादकांची संख्या लई मोठी आहे. प्रत्येकाच्या त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये 20-25 लिटर दूध आहे. त्यांना अनुदान आलं की पहिलं विचारा आणि असेल तर त्यांनी मला दाखवावं. हे मी चॅलेंजवर सांगतो. माझ्या घरात काही येत ना, कोणाच्या अनुदान आलंय कुणाला? आणि 50 आणि 60 कोटीचं हे जे बोलवण दाखवणं हे साफ खोटं आहे. अनुदान आलेलं नाही आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला द्यायचे आणि त्यांच्या खिशातनं 2 लाख रुपये आपसूक शेतमालाला कमी बाजारभाव देऊन किंवा महागाई वाढून 2 लाख काढून घ्यायची आणि देताना वर्षाला 6,000 अकाउंटवर भिकाऱ्यासारखे द्यायचे किंवा 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू द्यायची. हा भिकारीपणा, लोक भिकारी नाही, त्यांना असे गहून तांदूळ द्यायचे. शेतमालाला बाजारभाव द्या, इथला प्रत्येक माणूस सुखी होईल मी सांगतो. त्यामुळे मोदींच्या आजच्या नेतृत्वाला आमच्यासारख्याचा तरी विरोध आहे. आणि म्हणून हे गाव मी सांगितल्याप्रमाणे या गावातला प्रत्येकजण सांगेल का आम्ही भाऊसाहेब वागचौरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आणि ते बहुमताने या मतदारसंघात निवडून येतील. बोला माग बोला. भाऊसाहेब वागचौरे यांना आमचं सगळ्या गावाच्या तर्फे 90% मतदान भाऊसाहेब वागचौरेला होणार आहे. ठरवून टाकलेलं आहे. हो, बोला मागं काय? हां, काहीच नाही, फक्त ऐकत राहायचं, बघत राहायचं. बोला इकडे पाठी मागं. महाविकास आघाडी भाऊसाहेब म्हणजे पक्षाला काही बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण एवढं जे विकासाचे जे कामं आहे ते सुरळीत चालून द्यावा आणि सुरळीत होईल एवढी इच्छा. आता कामं तर चालू आहेत ना? चालू आहे, पण एवढं काही फास्ट नाही काम चालू. जोरात कामं चालू झाली चालूच नाही. बोला इकडे पाठी. पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणं. बोला. हे कामं जे चालू आहेत आनंदाची गोष्ट आहे, पण हे कामं आलते कधी? त्याला 2 वर्ष झाली. मग जेव्हा एक सेकंद जेव्हा हे सरकार पडलं त्यानंतर या कामाला स्थगिती दिली. आमचा आरोप असा आहे की हे आमचा 2 वर्ष यांनी विकास खुंटावला. तेव्हा जर कामाला स्थगिती दिली नसती तर ह्या रस्त्याला आज 2 वर्ष पूर्ण झालेली असती. फक्त श्रेयवाद यायचा आणि फक्त त्याच्यातून कुठून तरी आडकाठी करायची. जेव्हा ते 40 गद्दार फुटले आणि त्यांच्यावर हे खासदार फुटले, या खासदारांना जनता दाखवून देणारी. कारण की सगळे राज्य आहेत. महाराष्ट्र राष्ट्र आहे, बिहार राज्य आहे, UP राज्य आहे. महाराष्ट्राला गद्दारी चालत नाही. याचं उत्तम उदाहरण उदयनराजे भोसले, छत्रपतींचे वारस या महाराष्ट्राने पाडून टाकले. तेव्हा ही गोष्ट सोपी नाही आहे. भाऊसाहेब वागचौरेंनी गद्दारी केली, त्यांना या मतदारसंघांनी पाडलं. तसंच लोखंडेने आता गद्दारी केलेली आहे. लोखंडे कमीत कमी 3 लाख मतांनी पडतील, कमीत कमी. आणि या शमशेरपूरमध्ये जर 90% मतदान जर झालं नाही भाऊसाहेब वागचौरेला तर आमच्यासारख्याचा परत राजकारणात आम्ही दिसणार नाही. आमचं चॅलेंज आहे, समोरच्यांनी हे चॅलेंज स्वीकारावं अशी आमची त्यांना विनंती आहे. बोला पाठीमागं बोलायचं पाठीमागं. हां, ऐकण्यापेक्षा बोला की. तुझं मत कोणाला देणार ते सांग. तुमचं मत नका सांगू. कोणाला मतदान करायचा अधिकार तुम्हाला आहे. बोला. हा, बोलणार आहे. प्रश्न विचारा ना. शिर्डी लोकसभेची आता निवडणूक सुरू आहे. कोणते खासदार होते, काय विकास कामं झालेत, काय समस्या बाकी आहेत, सगळ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतले. तुमचं काय मत आहे? बोला. हा, माझं असं म्हणणं आहे का गेल्या 10 वर्षापासून लोखंडे भाऊसाहेब हे खासदार होते आणि त्यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः 7,000 ते 8,000 मागच्या पंचवार्षिकमध्ये खर्च झाला. खर्च होऊन सुद्धा त्याची ओळखसुद्धा झालेली नाही आणि इलेक्शनच्या नंतरच्या काळात सुद्धा एकही शमशेरपूर असो, मुथळणे असो, इकडं कोणताही चक्कर दिलेला नाही आणि त्याच्यामुळं त्यांना कानुकिती 4 ते 5
लाखाने ते पडणारच आहे. लोखंडे साहेब आणि भाऊसाहेब वागचौरे जरी पाठीमागच्या वेळेस चुकले होते, त्यांनी ते आता या मूळ माहेरी आल्यामुळं त्यांनी ती माफी मागितली. त्याच्यामुळं जनता सगळी भाऊसाहेब वागचौऱ्यांच्याच पाठीशी आहे, एवढं मत आहे. तर लोखंडे आम्हाला माहितीच नाही, तर विषयच नाही ना तो बोलायचं. काय बोलावं आता? आमच्या मुताळण्याला यायलाच नाही तर काय सांगणार आहे? आलेच नाही. माझी ग्रामपंचायत सदस्य आलेच नाही. काहीच कामं नाही झाली. कामाचा विषयच नाही ना, ते आलेच नाही तर आता कामं त्यांना माहितीच काय कुठं काम आहे कुठं काय, मुताळणंच माहित नाही त्यांना, तर काय बोलायचं त्यांच्याविषयी. 90% आमचे बोला, अजून काय बोलायचं का? या ज्या प्रतिक्रिया येतात यावरती तुमचं काय मत आहे अजून? बोला. माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान, त्यांनी राम मंदिर बांधलं, 370 कलम रद्द केलं. या देशामध्ये एक हिंदुत्वाची लाट तयार, हिंदुत्व म्हणून एक आम्हासारख्यांना जागण्याची एक प्रेरणा दिलेली. आणि जे मतदान जे पडणारे जे खरे जे हिंदू असेल ते मोदी साहेबांनाच मतदान देणारे. जे धार्मिक पंथाचे जे वारकरी पंथ आहे जे आहे ते टोटल मोदी साहेबामागच राहणार आहे. कोणी किती काही म्हणलं तरी पुन्हा मोदी साहेबच येणार आहे. आणि लोखंडे साहेबाला या विभागातून भरपूर मतदान देणार आहे. टोटल आतापर्यंत खासदार कोणीच येईल नव्हते, लोखंडे साहेबाला थोडं मध्यंतरी आले नव्हते, परंतु यावेळेस ते कोंबळ कोणत्या गावच माहीत नाही. आता मुथाळण्या गावाला बी येले, परंतु तिथे बी कामं चालू आहे. परंतु आता प्रत्येक गावात जाणं एवढं शक्य नाही. आतापर्यंत नाशिकचे खासदार राहत होते ते कधी इथं फिरकलेच नाही. परंतु लोखंडे साहेबांनी आता यावेळेस भरपूर कामं चालू केलेली. आणि जवळ ज्याचं आता प्रत्येक ज्याचं वैयक्तिक मत आहे ते मांडणारच आहे. परंतु आता काय असं कोणी सांगू शकत नाही का 90% याला पडणार आहे किंवा 100%. आम्ही म्हणू शकत नाही का 90% लोखंडे साहेब चालणार आहे, हे असं शक्यच नाही. कारण जनता जनार्दन नाही, कोणचं मत कोणी सांगू शकत नाही. बोला, इकडे मागं बोलायचंय का? बोला. मी पिंपळा नायकुंदा बघणार गणेश, ते कॉममाळ ते पिंपळा नायकुंदा लोखंडे साहेबांच्या यांनी 7 कोटीचं काम त्यांच्या निधीतून मंजूर केलेले. चांगलं काम केलं, काय अडचण नाही. काम चालू आहे आता काम चालू सध्या. बाबा बोलायचं का मागं? तुम्ही ऐकतायत सगळं. येतात का मोदी साहेब? पैसे पाठवतात का अकाउंटला? पाठवतात, पण खात्याची बोन 2000 घ्यायची, ते पैसे पाठवणे काय करते ते? खाते 2000 लोगून घ्यायची आणि 2000 रुपये पाठवायची. मग आता काय? आता काय नाही, आता लोखंडे साहेब आपलं ये वागचौरी साहेब. वागचौरी की लोखंडे? वागचौरी. या जे काही आपले समशेरपूर गाव आहे, जो काही गट आहे, अजून कोणाला बोलायचं राहिले? कोणाला बोलायचं राहिलंय का? नाही, दराडे साहेबाच्या माध्यमातून आहे ना बरेच विकास कामं झालेले आहे. खासदार काही मिळतोय, लोक म्हणत्या खासदार येत नाही. दर 8 दिवसाला खासदार इडव होता सदाशिव लोखंडे. आणि सदाशिव लोखंडेला आहे ना 100% मतदान मारायचं. 90 सांगायचं, 100. बोला, इकडे बोला. आम्ही नरेंद्र मोदी म्हणून ऐका, नरेंद्र मोदींच्या नावाने जो उमेदवार देतील त्याला आम्ही मतदान करू. कारण आता जलजीवनचं काम चालू आहे, जो विकास आहे हा नरेंद्र मोदींचाच विकास चालू आहे. आता हे रस्त्यांचे कामं चालू आहे, जलजीवनचं काम चालू आहे. आणि आपण म्हणतो आता अदानी अंबानीला मोठं केलं, काँग्रेसच्या काळात वाड्राला मोठं केलं. आता हे सगळं त्यांच्या काळात त्यांनी जे केलं ना त्याच्यापेक्षा नरेंद्र मोदींनी काही नाही. नरेंद्र मोदीचा 10 वर्षाचा विकास आणि त्यांचा 70 वर्षाचा विकास, या तुलनेमध्ये नरेंद्र मोदी कधी जडच भरतील. जगाने मान्य केलं त्यांना, ज्यांनी जगाने मान्य केलं त्यांना आता हे जे शिव्या देत आहे ना, हे 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदीचा जयघोष करीत होते सगळेजण इथं. आज फक्त बोलत आहे, आज बोलत आहे नरेंद्र मोदीचा विकास हा 100% सोन्याचाच विकास आहे असं आम्ही म्हणतो. शेवटची तुमची शेवटची. मी नरेंद्र मोदीचा चाहता होतो. जसं मला मतदानाचा अधिकार मिळाला, नरेंद्र मोदी सोडून BJP सोडून मी मतदान नाही केलेलं. पण मला हाच काउंटर प्रश्न आहे यांना की बा आता तुम्हाला नरेंद्र मोदी तुम्ही स्वतःचे माणसं का नाही उभे करत? तुम्ही शिवसेना का फोडता? तुम्ही राष्ट्रवादी का फोडता? तेवढं कमी पडतं तुम्हाला राज ठाकरे का घ्यावा लागला? तेवढं कमी पडतं तुम्हाला अशोक देशमुख का घ्यावा लागला? तुम्ही स्वतःचे माणसं उभे करा ना. तुम्ही काय करता? जो एखादा पक्ष ज्याचे माणसं निवडून येतात तुम्ही त्याचे माणसं फोडता. तुम्ही त्याला का नाही करू? तुम्ही तुमचे माणसं उभे करा ना. तुमचा माणूस उभा करा, तुमचा माणूस निवडून आणा. तुम्ही सगळे दुसऱ्यांचे माणसं घेता. आतापर्यंत 217 खासदार हे दुसऱ्या पक्षातून BJPत आलेले आहेत. हा कालचा आकडा आहे. त्याच्यातले 117 हे काँग्रेसचे आहेत. 117 म्हणजे हा केवढा मोठा आकडा आहे. म्हणजे याचा हे कुठंतरी तपासणार आहे की नाही? नरेंद्र मोदी 100% चांगला आहे, नरेंद्र मोदीचा विकास आहे, पण तो त्याच्या पुरता आहे, एकट्या पुरता.
तुम्ही इथं नरेंद्र मोदीच्या नावावर मतं मागणार, कोण? लोखंडे. इथं तुम्ही नरेंद्र मोदीच्या शेजारच्या याच्यात मतं मागणार. मग तुम्ही फक्त नरेंद्र मोदी. संपूर्ण भारतामध्ये जे 447 का 48 आहे, सगळ्यांनी नरेंद्र मोदीच्या नावावर मतदान करायचं का? इथला खासदार पाहायचंच नाही का? त्या खासदारांनी काय केलं पाहायचंच नाही का? त्यांनी कशा पक्ष बदलला, कशी गद्दारी केली पाहायचीच नाही का? मग हा प्रश्न फार मोठा आहे आणि हाच प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे. आता इथं समजा हे आहेत राष्ट्रवादीचे. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जे मांडलेले मुद्दे आहेत ते पण बरोबर आहे. शेवटी स्थानिक विकास लोकांना हवा आहे, स्थानिक समस्या सोडवणाऱ्या लोकांना खासदार हवा आहे. आणि जो काही मतदारसंघ आहे हा भारतामध्ये कसा पुढं जाईल, त्याचं नाव कसं मोठं होईल हे देखील महत्त्वाचं आहे. पण मोदींच्या नावाने या ठिकाणी मतं मागू नये किंवा ज्याचं मत आहे ते वेगळं आहे. कोणाला बोलायचं होती आता का? बोला. आता हे म्हणतात स्थानिक याच्यावर बोला. हा स्थानिक ठीक आहे. स्थानिक याच्यावरती सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले, नुकसान भरपाई असेल जे असेल 2-3 वेळा नुकसान भरपाई जमा झालेले. आमच्या संदीप पदारे म्हणले की त्यांना 5 रुपये जे अनुदान होतं ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेलं आहे. त्याला पुरावा पाहिजे तर पुरावा सुद्धा मी देतो. कारण काय झालेलं आहे की दूध वाढलेले 100% दुधाचे बाजार कमी आहे, 100% कमी आहे. मी देखील दूध उत्पादक आहे. त्याच्यासाठी आंदोलन दाडे साहेबांवर आम्ही सुद्धा होतो. दुधाला बाजार भेटला पाहिजे, निश्चित भेटला पाहिजे. परंतु त्याच्यावरती ज्या समस्या ज्या आहे, जे काही समस्या पुढे येतील त्याच्यावरती निवडणूक चालू आहे. 5 रुपये अनुदान पण दिलेलं आहे. सगळं काही सगळ्या व्यवस्थित होणार आहे. जर तुम्ही बॉसोबागला मतदान बॉसोबागला का मतदान द्यायचं? 2 वेळा एकदा त्याला पडलेलं आहे. हे म्हणतात गद्दारी केली. लोखंडे साहेबांना कोणी मतदान दिलं? आम्हीच मतदान दिलं ना. मागच्या वेळेस आम्हीच मतदान दिलं, यावेळेस पण आम्हीच त्यांना मतदान देणार आहे. शिवसेनेने मतदान दिलं, भाजपाने मतदान दिलं. उद्धव साहेबांना आम्ही मतदान दिलेलं आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावा म्हणून आम्ही उद्धव साहेबांना मतदान नीट केलेलं आहे. मग त्यांनी जर पाटील खंजीर खुपसून जर ते जर राष्ट्रवादीबरोबर जाणार तर मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे जर होणार असेल तर शिंदे नाराज होणार आहे ना. जो प्रामाणिक शिवसैनिक आहे त्याला जर मुख्यमंत्री तुम्ही करणार नसेल, अजितदादा फुटले, अजितदादाला राष्ट्रवादी अध्यक्ष करा ना. का फुटणार? शिंदे साहेबांनी केली ती गद्दारी केली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी केली ती गद्दारी नाही केली. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी केली ती गद्दारी नाही केली, काँग्रेस बरोबर गेले, ती गद्दारी नाही होत का? शिंदे साहेबांनी केली ती गद्दारी केली. हे एकदम चुकीचं आहे. कारण काय, या देशामध्ये म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकार असं सरकार आले होते. परंतु फडणवीस साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव साहेबांनी काँग्रेस बरोबर जाऊन स्वतःच्या पदासाठी त्या ठिकाणी पद भेटावं म्हणून तिकडे गेले. आणि बिचारे शिंदे साहेब आहे, त्यांचे एक शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते, त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं. त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. त्यांना वाटतं 2.5 वर्षांनी करतील, पण तरी पण इच्छा झाली नाही. मग शेवटी शिंदे साहेबाला निर्णय घ्यावा लागला का बा आपल्याला मुख्यमंत्री जर यांना होऊनच द्यायचं नाही, बरं आपण होत नाही. आणि आपला आणि BJPचा विचार एक आहे आणि ठाकरे साहेबाचा BJPचा विचार एक आहे. आणि त्या विचाराने प्रेरित होऊन 40 आमदार BJP बरोबर आले आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा विचार करून सर्वसामान्य माणसाला या शेतकऱ्याला केंद्राचे 6,000 रुपये भेटत होते, आणखी 6,000 रुपये देऊन 12,000 रुपयाचं पॅकेज या ठिकाणी शेतकऱ्याला दिले. दुधाच्या बाबतीमध्ये थोडीशी दर कमी झाले होते, परंतु सरकारने त्याच्यावर सुद्धा निर्णय घेतला का शेतकऱ्या हा शेती व्यवसाय अडचणीत येऊ शकतो, म्हणून सरकारने 5 रुपये अनुदान देऊन या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हयातभर काँग्रेसचा विरोध केला आणि उद्धव साहेब उठले, काँग्रेसमध्ये गेले आणि मुख्यमंत्री झाले. हे जनतेला कळत नाही का? तो मुद्दा समजला, तो मुद्दा झाला. आता ह्या दोन्ही यांचंच मला सांगायचंय थोडक्यात. हो, BJP आणि शिवसेना नैसर्गिक युती होती. 1995 साली सरकार आलं. त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मोठं मन केलं आणि गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्रीपद दिलं, गृहमंत्रीपद दिलं आणि निम्मे मंत्रीपद दिली. त्यानंतर जेव्हा 15 वर्षांनी सरकार आलं, BJPचं काम नव्हतं का? 2014ला आदरणीय उद्धव साहेबांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं, 15-20 मंत्रीपद द्यायला लागत होते. अजिबात ते मंत्रीपदही दिले नाही आणि उपमुख्यमंत्रीपद दिले नाही. अहो, शेजारच्या UP मध्ये 3 उपमुख्यमंत्री 3 आणि आता महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री. उद्धव साहेब अतिशय शांत, संयमी, फरफट झाली त्यांची 5 वर्ष. 2014 ते 19 शांत बसली. पण जेव्हा 19ला बंद खोलीमध्ये ठरलं की निम्मी सत्ता घ्यायची, कारण की जेव्हा बाळासाहेबांनी सत्तेचा वाटा दिला होता तेव्हा BJPने घेतलाच ना.
आणि नंतर काय म्हटले हिंदुत्व सोडलं कोणी सोडलं? उद्धव साहेबांनी सोडलं. बरोबर आहे, तुम्ही म्हणता हिंदुत्व सोडलं, चला आम्ही ते मान्य करतो, हिंदुत्व सोडतं. काय रे बा, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावली होती. आता यांनी या कमळाबाईंनी कोणच्या मांडीला मांडी लावली? आता चालतं का? हसन मुश्रीफ तेव्हा घ्यायचं नाही, आता हसन मुश्रीफ चालतो का तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही जे कारणं सांगून तुम्ही बाहेर पडले होते, काय कारणं सांगून पडले होते? आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावणार नाही, आता लावलेली तुम्हाला चालली. सगळी पाहिली राज्यामध्ये काय घडते 48 वर्षांमध्ये सगळं पाहिलं. संदीपराव, मला शेवटची तुमची प्रतिक्रिया घ्यायची. सगळ्यांचं दोन मिनिटं सगळ्यांचं आपण समजून घेतलंय. मात्र विकासावरती कुणी बोलायला तयार नाही, रोजंदारीवरती कुणी बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील, बाजारभावाचे विषय असतील त्यावरती कुणी बोलायला तयार नाही. मात्र फक्त राज्यामध्ये काय चालले, पक्ष फोडाफोडी कसं चालले, केंद्रामध्ये कसं चालले, यावरतीच सगळे बोलायला तयार आहेत. मात्र या समस्यांवरती बोलायला तयार नाही. याच्यामुळे आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास रखडलाय असं वाटत नाही? हे नक्कीच विकास रखडला. एक अतिशय दुःखाची बाब आहे, इथं असणारा प्रत्येकजण शेतकरी. पण इतकं वाईट वाटतं की अनेकदा या विषयात उतरत असताना विखे साहेबांना बरोबर बैठक केली, थोरात साहेबांबरोबर केली किंवा बाकीच्यांबरोबरच्या, सगळे काय म्हणतात माहिती का, शेतकऱ्यांचं वाटोळ फक्त का झालंय का ते वेगवेगळ्या राजकारण्याच्या मागे पळतात आणि दूध उत्पादक म्हणून किंवा शेतकरी म्हणून किंवा कांदा उत्पादक म्हणून कधीही शेतकरी एकत्र होत नाही, एकजूट येतच नाही. आत्ता इथं सगळे दूध उत्पादक आहे, हे सगळ्यांच्या व्यथा आहे, पण यातला एक जण सुद्धा एकत्र येत नाही दुधाच्या प्रश्न बोलायला. का तर प्रत्येक जण वेगळ्या दावणीला बांधला गेला आहे. इथं परिस्थिती अशी आहे, 1.5 वर्षापूर्वी तोच माणूस बीजेपीला शिवाय देत होता, आता ते बीजेपीच्या सोबत आले, ते पक्ष सोबत आले म्हणून आता ते मोदींचं कौतुक करत आहे. प्रत्येक जणाचं वेगळं आहे. आता लोखंडे साहेबाच्या बाबतीत जर बोललं गेलं, त्यांनी कामं आता विकास निधी आणलाय असेल, ते कामही चालू असतील, त्याबाबत दुमत नाही, ते बोलायची गरज नाही. परंतु लोखंडे साहेब स्वतः त्या दिवशी अकोल्यातलं भाषण खोलून बघा त्यांचं, कुणी पण ते स्वतः बोलले मी मुंबईलाच राहिलो. आता त्यांच्या बाईटमध्ये येते, त्यांचं वक्तव्य येते, ते काय आम्ही मनाने नाही बोलत, तालुका मनाने नाही बोलत, ते स्वतः बोलले मी तालुक्यात थांबलो नाही, मतदारसंघात राहिलो नाही. ज्यावेळी तिकडं कर्जत जामखेडला आमदार होतो त्यावेळी मी मुंबईलाच होतो. इकडे याच मुद्द्यावरती मला ह्याच मुद्द्यावरती परत बोलायचं आहे. जरी लोखंडे मुंबईत राहू द्या नाही तर परदेशात राहू द्या, तुम्ही निवडून या ठिकाणी 2 वेळा दिले, 10 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. फक्त विकास कामं झाली पाहिजेत, तुम्ही इथं आलेच पाहिजेत, 10व्याला मौतीला भाषणं ठोकलीच पाहिजे, असं काही आहे काही? तसं काही नाही आहे. विकास कामं झालीच पाहिजे. सगळ्यात प्रामुख्याने रस्त्याची कामं आज होत आहेत, मान्य आहे आम्हाला, आम्ही दुमत नाही. पाण्याची कामं पूर्वी झाली आहेत, आता काय पाण्यावर कुठलं काम झालं नाही. आमच्या लोकांचा आज चारा जळालेला आहे, इथला प्रत्येक शेतकरी सांगेल पाणी मागं 1 किलोमीटर मागेच थांबलं, आज पाण्याची अडचण. सगळ्यात महत्त्वाचा विषय की शेतकरी म्हणून कुणी लढायला तयार नाही, शेतकऱ्यांसाठी उभं राहायला तयार नाही. आपला ग्रामीण भाग आहे, शेतीला आज बाजारभाव नसल्यामुळे मार्केटमध्ये पैसे. आमची 20 दिवसाने यात्रा आहे, आम्हाला सगळ्यांना डाऊट झाला आहे, मनात शंका आहे, यात्राच होती की नाही आमची, कुणी यात्रेला 2 रुपये वर्गणी देते की नाही, हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला आहे. शेतमालाचं वाटोळं करून ठेवलंय, दुधाचं वाटोळं करून ठेवलंय आणि कुणी या इलेक्शनमध्ये त्या विषयावर बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांची बाजू घ्यायला कुणीही तयार नाही. शेतकऱ्यांची बाजू घ्यायला कुणीही तयार नाही. आपण आता इथंच थांबतोय, जाऊया पुढच्या गावामध्ये चालता बोलता.